नमस्कार मंडळी. तळ हातावर मेहंदीचा रंग जसा खुलत जातो त्याचप्रमाणे विनोदाचा रंग मनामध्ये फुलत जातो. हाच रंग फुलवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, प्रेमाला वय नसतं आणि काळवेळ पण नसते. अशाच एका अचानक बहरलेल्या प्रेमाची गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि खडकपाड्याचा विकी कौशल निमेश कुलकर्णी. अगं आजी 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 काय झालंय तुला? अगं तू काय एवढी अस्वस्थ होतीयस? असं काय करतेस? आता बघायला पाहुणे येणार आहेत ना. हो, मला बघायला येणार आहेत ना, तुला नाही. गधडे थट्टा करतेस होय ग आजीची? तू काय एवढी nervous होतीयस? आणि हे 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 हाच ऐक इथे बस, मला समजवायचंय तुला. बरं. हा ना, हा असा चाबरेपणा त्या मुलाच्या देखत करायचा नाही. हा नाही हा, गं. नीट वागायचं मुलासमोर. हो. हा, आणि आपण मुलगी असं वागायचं, चालायचं, आजी. बोलायचं. हा हा नाहीतर त्यांना वाटेल की बापरे, मुलगीच्या ऐवजी मुलगा बघायला आलो की काय. आजी हा, इथे बस. थांब. हे 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 काय त्या साडी नेसलीस ना, जीन्स घातलीस का? नाही. मग असं कशाला करते करकोच्या सारखं? बाई, मला कडकोचा म्हणाली. वेगळंच किट आहे ना आता. पटकन लक्ष. हास्य जत्रेतली इसापणी ती. आजी काय गं? आजी आजी ते सगळं जाऊ दे. मी कशी दिसते? गोड दिसत ग लेकर, गोड दिसत ग माझं पिल्लू. कालपर्यंत दुडू दुडू धावायचीस, कालपर्यंत म्हटलं ना मी. कालपर्यंत म्हटलं की नाही, आता कशाला? आता बोल्यावर चढायचं की नाही आपल्याला? हा बाई चेतू, एवढीशी होतीस ग, आई बाबा गेले, नंतर आजी आजोबा आम्ही तुला सांभाळलं, कौतुक केलं, लाडानं वाढवलं, तळहाताच्या फोडासारखं जपलं तुला. यांचं खूप स्वप्न होतं बरं का, नातीच्या लग्नात दोघांनी मिळून डान्स करायचा एकत्र. पण नाही, तिथेही माझ्या आधी आऊट झाले. तिथेही म्हणजे? म्हणजे माझ्या आधी तेव्हा घरी गेले ग. असं आता कसं, तू होतीस माझ्या बरोबर सोबतीला, आता तुझं लग्न झालं की मी एकटी पडणार. आजी. कोण आहे मला? आजी एकटीच पडणार ग बाई. आजी रडू नको ना गं. नाही ग रडत. अगं माझं लग्न अजून व्हायचंय. मोडता घालू नको. हा हा, मुलगा चांगला असेल तर सरळ हो म्हणून टाक. मी माझी माझी जगेन. काही अगं हो हो थांब, आत्ताशी तो बघायला येतोय. तू कुठे पोहोचतेस आजी? चल चल आवर, कुठल्याही क्षणी पाहुणे येतील. आता हे वाक्य कशाला म्हणायला पाहिजे? कुठल्याही क्षणी येतील ना, ते त्यांचे त्यांचे क्यू कशाला द्यायचा? अगं उगाच आपलं येतील. बरं, तो कुठल्याही क्षणी येणारा जो पाहुणा आहे त्याच्याबरोबर कोण येणार आहे बघायला? मुलाबरोबर त्याचे आजोबा येणार आहेत. झालं, कॅरेक्टर एस्टॅब्लिश झालं. अगं आजी तसं नाही ग, मुलाला ना आई नाहीये आणि त्याचे बाबा परदेशात असतात, म्हणून तो आजोबांना घेऊन येतोय. झालं. म्हणजे इकडे तुझी आजी आणि तिकडे त्याचा आजा, दोन म्हातारी माणसं. झालं काय नशीब. अगं थांब ना आजी, तरुणपणात आपलं म्हातारपण सांभाळलं जाणार. कोणी आहे का घरात? या ना या. हे मुलगी मुलगी कशाला सारखा कुठला तरी प्राणी पक्षी डोकावलाच पाहिजे? जा ना आपली मुलीसारखी. जा जा. काय? या ना या, आत या. नमस्कार, मी चेतना. मी चेतलो. मी निमिष. हे माझे आजोबा पृथ्वी प्रताप. अगं बाई, नमस्कार नमस्कार. आजी अगं काय करतेस तू? आय एम व्हेरी सॉरी. थोडी सवय आहे अहो, माझ्या नाही आजोबांना. काय झालं, आमच्या यांना पण ही सवय होती ना. अच्छा, अच्छा. ते फ्लँकीज द्यायचे, मी झेलायची, मग मी फ्लँकीज ते नाही झेलायचे. आजी, ही फ्लाइंग किस नव्हती. त्यांना थोडी लाळ येते ना, तर ती पुसतात एवढेच आहे. अच्छा. हा एवढंच आहे. असू द्या आजी
या ना या 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 हा, या बसा. हा, हा, चल चल या या तुम्ही या हा. बसा 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 पाणी पाणी दे पाणी पाणी दे, हा, पाणी घे रे हे, पाणी घे हो घेतो. घे, पाणी. यायला त्रास नाही ना झाला नाही, नाही, नाही. लगेच सापडलं घर वा. घर घर छान आहे हो, हो. हा 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 म्हणजे ए हा 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 भिंतींचा आणि पडद्यांचा रंग मॅच होतोय नाही हा, अगं बाई आवडलं तुम्हाला हा, म्हणजे बघ याला म्हणतात चॉईस नाही तर आमचे हे जन्मभर मिली नावं ठेवली त्यांना नाही आवडला कुठे आहेत ते बोलवा त्यांना कुठे आहेत वर झोपलेत खाली या हो. नाही, अहो काय आमचे झोपले गेले आता नाही आजी यायचे. कसं बोलशील अगं नाही आता येत. माझे आजोबा 3 वर्षापूर्वी गेले. अरे वा अरे वा 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 माझी ही 3 वर्षांपूर्वीच गेली सेम पिंच उई मा. आजी उईमा करशील. अगं ते खूप वर्षांनी स्पर्श झाला ना गं कातड्याला. आजोबा असं डायरेक्ट अनोळखी लोकांना कुठे सेम पिंच वगैरे करून चिमटा काढते नको. आणि आजी गेली आपली दुःख आहे खरं तर. दुःखाचं मला काय सांगतोस हा दुःखाचं काय दुःख दुःख असतं अरे. म्हणूनच दुःख दुःख असतं की नाही शेवटी काय दुःख दुःख असतं वाटेल ते बडबडताय नका ऐका ए, हो, चालेल. बरं का केळकर आहे तो केळकर आहे हो हो चौकामध्ये. आहे तरुणपणी जास्त होतो आता काय गात्र परवानगी देत नाही पण मानसिक पातळीवर अजूनही खूप खेळतो आजोबा नका आजी कशा लाळ ना लाळ फेकू नका इथे एवढीच ठेवा नाही, मी एवढी. आपलं तिला सांगितलं नाही असू दे थोडं सॉरी नाही, असू दे गमतीशीर स्वप्न. नाही इट्स ओके. याला बघायला आलोय मुलगी आणि बांधत माझी हा माझा नातू निमिष नमस्कार दिसायला देखणा आहे मुली पटत नाहीत अरे देवा कशा पटतील जी मुलगी येईल तिला गाल घासतो गाल घाशा काय सांगता यांना सांगायची काय गरज आहे हे काय प्रकरण आहे गाल काय घासायचं काय काय झालं तुम्हाला सांगतो काही नको मी सांगतो नाही, काय एक आहे. मुलगी आली होती नव्हती आली काही मुली मला भेटलीच नाही कुठली मुलगी बरं. मी म्हंटल ना स्वभाव गमतीशीर आहे, वाटेल ते सांगतात असू दे. नाही नाही ठीक आहे इट्स ओके. तुम्ही हे अंधेरीला जाता ना जॉबला. हो चकालाला मी माहीमला. अरे वा मी तेवढाच संध्याकाळी 6 वाजता चालायला चालायला हो, जाता हो. मी पण जातो काय चालायला सांगता हो. अहो, कुठला पट्टा कुठला आपलं ते जैन मध्ये नंबर द्या तुमचा. नंबर ना तुमचा अगं बाई, नंबर द्या. आजी हे घ्या हा, हे आजोबा, बघा नाही. 77 करा 77. 98 करा आणि बाई 12च्या 2 जोड्या 12 12 12 12 12 12 अरे बापरे फट नको करू रे 12 12 योगा योगा आहे ए, माझा नंबर सुद्धा 77 ने सुरू होतोय बघा हा उई. आहे की नाही सेम पिंच उई, बाई, अहो तुम्ही नका ना आजोबा सतत सेम पिंच करू चिमटे काढू अरे नंबर आमचा सेम आहे म्हणून मी सेम पिंच केलं अहो, जगात लाखो लोकांचे नंबर 77 ने सुरू होतात सगळ्यांना चिमटे काढत बसणार आहात तुम्ही काय बोलताय आजोबा हा माझ्या बघण्याचा कार्यक्रम आहे ना आय, आय, चहा दे ग चहा दे चहा आले. चहा घ्या ना. हा नको मला चहा नको राहू दे अहो, घ्या ना. ए, मला नको असं कसं घ्या ना चहा हा घ्या. द्या मी द्या देते. द्या हा घ्या. असं. असं. वा चहा छान झालाय हा बाकी काय म्हणा तुम्ही केलाय हो चव आहे तुमच्या हाताला ईश्वर काहीतरीच तुमचं जाते की नाही नाही मी आजी ते मला म्हणताय तू कशाला लाजतीयस. नाही नाही मी यांना नाही म्हटलं मग हे लवकर काय मेसेज केलाय बघ ना शेर पाठवलं पाठवलं शेर. अहो आजोबा काय म्हणाले तुम्हारी हुस्न की क्या तारीफ करूं तू जो पिलाए तो जाम क्या जिंजर भी पी लूं ते जहर ते टायपिंग झालंय थांबा मी बदाम पाठवते पाठवा मी 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 तुम्हाला एक शेर पाठवले थांबा मला बदाम पाठवू दे आधी अहो वाचा तर आधी बाईचा मेसेज आला की आधी बदाम पाठवायचा मेसेज वाचायचा नंतर वाचा वाचा थांब वाचा. आलाय शेर आलाय बरं का काय आहे तेरे नजरों ने दिल में हलचल मचा दी बड़ी बरसात में आग लगा दी आग लगा दी आग लगा दी वाह 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 वाह
छान 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 वा वा. हे कसले शेर पाठवतेस ग आजी या वयात? मग काय झालं, मला आवड आहे शेरो शायरीची. मलाही आहे काय सांगता? शेरोशायरीची आवड खूप सेम्पी. उई, नका ना तुम्ही सतत चिमटे काढू त्यांना. ओळख आहे का आपली? अरे आवडी निवडी आमच्या जुळल्यात ना रे. हो. आता काय हळूहळू गुण जुळले की झालं. इश्श. तुमचे कशाला गुण जुळायला पाहिजेत? माझ्यासाठी मुलगी बघायला आलोय आपण. विसरू नका. ही बघा, माझ्यासाठी बघायचे ना. तुझ्यासाठी आलोय बघायला तर बघ. मी काय तुझ्या डोळ्यावर हात ठेवला? बरोबर. बघण्याचा कार्यक्रम आहे. बघण्याच्या कार्यक्रमातले प्रश्न विचार. मी बोलतो. हा, चला. चालून दाखव. बरं हे घ्या. आहा, 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 आहा. अगं, आजी इथे बस. वा 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 वा. तू कशाला चालतीयस? ते म्हणते ना. बस तू ते कशाला म्हणाले चालू दे. चांगल्या चालीची आहे. हो, तुम्हाला काय करायचंय? चांगल्या चालीची माझ्यासाठी मुलगी बघा. आजी तुम्ही प्लीज बरं. प्लीज चालू नका बरं. तुम्ही. हा मी बोलतो आता आणि मीच बोलणार. तुम्ही बोलू नका. पण बाई कशाला बोलतोय हा. मारायला? माझं आपलं चाललंय. बोलताच आहात तुम्ही. थांब. बर सॉरी सॉरी थोडेसे ते मोकळ्या स्वभावाचे आहेत ना. सॉरी. नाही नाही माझी आजी पण काही कमी नाहीये. मिश्किल आहे. हो का? असू द्या. प्रसाद आणि मी एकाच तराजू. टाळ्या देऊ नका. विनोद विनोद असू वा, वा, वा. दे. काय म्हणजे तुम्हाला थोडं विचारतो, हॉबी वगैरे काय? एक सांगितलं ना, एक हॉबी होता तेव्हा घरी गेलं. 3 वर्ष झाली हो. हॉबी विचारतायत ना ते मला. हॉबी हॉबी काय सांगतेस? हॉबी म्हणजे छंद. हा. मला विचारतायत आणि ते तू का बोलतेस? हिला कसले आले छंद? मोबाईल घ्यायचा दिवसभर आपल्या लोळ्यात पडायचा हा हिचा छंद. फिरण्याची आवड नाही, खाण्यापिण्याची आवड नाही, स्वयंपाकाची आवड नाही. छंद मी जोपासले मला सांगते. हो मला सांगते, स्वयंपाकाची आवड खूप, फिरण्याची आवड खूप, वा. गाण्याची आवड तर बापरे भरतात लोक. एक मिनिट. तुम्ही गाता? आयुष्य म्हणजे काय? मग मला गाऊन दाखवा. आवा, नाही 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 आता कोणी मला थांबवू नका. हो, मला गाऊन दाखवा. हो, आपण दुसऱ्यांच्या घरी आलो हा. नाही नाही मैफिल झाली पाहिजे. हो, बरं आता बरं दुसऱ्यांच्या घरी मैफिली नाही होत. हा, गा, गा. बरं आता एवढा आग्रह करतात तर गाते. हो गा. ऐका. वा, 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 लागले की नाही? वा, वा, वा. लागले की नाही? लागलं हो. म्हणजे लागलंच. गळ्यात सरस्वती आहे तुझ्या. काय? बाहेर काढ तिला. अहो, मला नाही, अहो. मला सरस्वतीच्या पाया पडायचं. मग असं इथून कसं? पडा. नाही, नाही. इथून पडा. इथूनच पडा. विशू अहो, सुसू नाही. विशू अहो आहो जाहो करत होतात. विशू काय डायरेक्ट? झाली आता आमची फ्रेंडशिप. काय? बघ हे बघ मेसेज वर तिने मला पाठवलं. याच्या पुढे आहो जाहो करायचं नाही, विशू म्हणायचं. हे बघ त्याच्यावर मी तिला म्हंटल ओके आणि असं चेहऱ्यावर हात ठेवून असा बदाम पाठवलाय बघ. आजोबा तिचा रिप्लाय बघ काय म्हणते, लव्ह यू आणि असा डोळा बंद करून असं पाठवलंय बघ. है की नाही? हे मगाचपासून तुम्ही एवढं चॅट केलं? हे बघ. अरे बोलतायत की चॅट? कुठला स्पीड आहे बोटांना? ठेव, ठेव, ठेव. मोबाईल बाजूला ठेवा. आमचा जुळवायचा कार्यक्रम आहे. तुमचं चाललंय सगळं. अरे नाही बर तुला त्रास होतोय का? हो बर विशू आपण आतल्या खोलीत जाऊन एकांतात गप्पा मारूया. चला. ग आजी काय चाललंय तुझं? ते आमचं लग्न जुळवायचंय, तू काय गप्पा चॅटिंग करतेस ग? शी बाबा ह्यांना ना काही पटतच नाही आपलं. एक काम करू विशू, हा. जाऊ दे लग्नानंतर आहे ना आपण वेगळं राहू. मनातलं बोल. एक मिनिट आमचं लग्न झाल्यावर तुम्ही का वेगळे राहणार आहात? हा. तुमच्या लग्नाचं कोण बोलतंय? आमच्या लग्नानंतर आम्ही वेगळे राहू. तू तुमचं लग्न म्हणजे तुमचं कुठलं लग्न? माझं जुळवायला आलो आपण इथे. अरे आमचं जुळलं आहे काय? हे बघ मी तिला मेसेज केला होता, विल यू मॅरी मी आणि असा डोळा मारण्याचा चेहरा. हे बघ त्याच्यावरती काय म्हणाली, लाजणारा चेहरा आणि हो बघ आहे की नाही. मोबाईल बाजूला ठेवा. अरे, हे मेसेज करायला आलोय का आपण इथे? हो म्हणाली आहे. अहो काय हो म्हणाले? माझं जुळवा ना तुम्ही. तुमचं काय जुळवताय? बरं बरं, बरं ते ठीक आहे. तुझं लग्न आहे, तुझ्या मुलगी बघायची आहे? बघ बघा. हा, मुलगी कुठे आहे तुमची? ठीक आहे ही मुलगी. शे मला नाही पसंत, घरंदाज नाही वाटत. अहो मी मला खरं सांगू का, मलाही हा मुलगा आवडलेला नाहीये. कसं दिसतंय हे फ्रीज मध्ये गोठवलेला नसरुद्दीन शाह आहे हा. विशू कसं दिसतंय? हे तर काहीच नाही. जरा जरा जवळून बघ. हे बघ तरुणपणातला हेमू अधिकारी पण वाटतो. अरे टाळे. टाळ्या नाही देणार तर काय कवळ्या देऊ या वयात? अगं बाई, हो कवळी? हो. मी पण कवळी. तू कुठली कवळी? तू म्हातारी. तू तुझ्या विनोदावर. कवळी 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 कवळी. सेम पीच. एकदा तरी
चिमटा काढला हा, हे काढू बरं- चिमटे. हे बरं झालं म्हणजे कसं आता एकमेकांच्या कवळ्या घसत आयुष्य काढू काय हो, हरकत नाही. चालेल. मला तर बाई चिंताच पडली होती तुम्हाला सांगते या पोरीचं लग्न झालं की मी एकटी विशू पडले विशू आता तू एकटी नाही आहेस हा मी आलोय की नाही चल चल आपल्या या अव्यक्त प्रेमाला आपण लग्नाचं कोंदण देऊ चल आत्ताच्या आत्ता जाऊन अरेंज मॅरेज करू चल चालेल तू म्हणशील अगं बाई तू म्हटलेलं चालेल ना धावेल धावेल तू म्हणशील तसं अरे ते हे लागेल ना वयाचा दाखला लागेल ना आता 18चं 21 झालंय नाही रे 21 झालं. अगं तुला कशाला हवाय वयाचा दाखला हे पांढरे केस आहेत ना बोंबलून बोंबलून सांगतात तुझं वय असू दे तरी कागद महत्वाचा नको ना. त्या आतमध्ये कपाटात कागद आहे बघ माझं ना कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावर वरती लिहिले जन्मतारीख म्हणजे ते होईल आणि लिहिले ते MT काटरे महाविद्यालय त्या कागद एक मिनिट थांबा. एक मिनिट काय कॉलेजचं नाव काय म्हणा? MT काटरे महाविद्यालय हा. तुमच्या कॉलेजचं नाव काय? एमटी काट्रे तुम्ही खूप किस्से सांगितलेत मला आजोबा तुमच्या कॉलेजचे विशू तुम्ही ओळखता एकमेकांना? काय ओळखतो मी हिला? माझी वर्ग मैत्रीण आहे कॉलेज मधली विशू उगाच काही चिमटे काढतात आणि मी उईमा म्हणते मी काय एवढा बावळट नाही मुलगी बघायला गेलो आणि तिच्या आजीला चिमटे काढीन आहे तसाच आहे पृथ्वी अगदी बदललेला नाहीये विशू तू पण अजूनही तसंच गातेस फालतू असं बोलते मारू नको गं, मारू नको. असं बोलते हात लागतो ग तुझा अजूनही मारू नको बरं चल या पोरांना बोलू दे त्यांचं आपण फिरायला जाऊ खाली चल एक उतरूया मिनिट खाली. तुम्ही खरंच लग्न करणार नाही ए, वेडायस का कुठलं आलंय लग्न या वयात लग्न करून काही उपयोग आहे का लग्न नाही रे बाबा फक्त एकमेकांचे श्वास चालू आहेत की नाही हे मोजायला सोबतही हवाय हो मिळाला वा दुसरं काय आहे हे तुम्ही बोला हा, बोला. हा, चला, चला, आपण चला. बागेत जाऊ जुन्या आठवणीचे हो, किस्से काढू आणि ऐकू आमच्या इकडे ना ते गुलमोहराचं झाड आहे ते तुला दाखवते चल ए कळवा रे आम्हाला बघून हा, तुमचं चालू दे हा. चल ये पिशवी ये आय होप मगाशी तुमच्या आजी म्हणाला तसा मी गोठवलेला नसिरुद्दीन शाह वगैरे दिसत नाही. नाही ऍक्च्युली गोठवलेले नसरुद्दीन शाह तुमच्यापेक्षा बरे दिसतात ए, मोडलं रे मोडलं आता नाही. आम्ही आमचं उरकून देतो. नाही, नाही, गमत नाही. किती सुंदर किती गोड परफॉर्मन्स बहारदार. प्रसाद ओक. सगळ्यात आधी सचिन मोठ्यांसाठी जोरदार टाळ्या. अत्यंत गोड संकल्पना होती अत्यंत गोड आणि अमोल पाटीलसाठी गालावर हात ठेवून ते खूप वा दादा. फार गोड म्हणजे एकमेकांचे श्वास मोजायला सोबत हवी या वाक्यावर तर म्हणजे ओ हो क्या बात आहे फॅन्टॅस्टिक आणि ते वाक्य ज्या सहजतेने आलं विशाखा तू फार मोठी नटी आहेस यार ह्याच्या पलीकडे काय बोलू तुझ्याबद्दल तू प्रचंड ताकदीची आणि फार मोठी अभिनेत्री आहेस विशाखा आय एम सो प्राऊड टू वॉच यू अगेन अँड अगेन सो लकी खूप लकी वाटतं कधी कधी जेव्हा तुझा अप्रतिम परफॉर्मन्स बघायला मिळतो तेव्हा वंडरफुल विशाखा वंडरफुल. चेतना मला लहानपणी लोक विचारायचे की तू इसापनीती वाचली आहेस का मी म्हणायचो हो म्हातारपणी लोक मला विचारतील तू इसापनीती पाहिली आहेस का मी म्हणेन हो वा वा फार गोड चेतना. निमिष फॅन्टॅस्टिक पृथ्वीक लोक कॅरेक्टरायझेशनचे बाप असतात तू आजोबा आहेस आहा, वा. व्हॉट अ वंडरफुल कॅरेक्टर फॅन्टॅस्टिक वंडरफुल. सई. मला असं वाटतं की ही कॉन्सेप्ट खूप प्रोग्रेसिव्ह होती आणि मस्त होती गोड होती. अमोल पाटलांनी पण सुंदर लिहिलं होतं आणि विशाखे तुझ्या एका वाक्यामुळे त्याला सुंदर झालर आली. फार सुंदर फार मजा आली. पीपी काय कॅरेक्टर होतं अप्रतिम कॅरेक्टर होतं सरांनी दिलं फार सुंदर. असाच पुढे जा असेच धमाल कमाल अप्रतिम परफॉर्मन्सेस देत राहा मस्त. थँक्यू सो मच गाईज खूप हसवलात.
बिझनेसच्या नादात आजकाल पेशंट्सनं सुद्धा गिऱ्हाईक केलं जातं. बघूया एका दवाखान्यातली ही हास्य ट्रीटमेंट जी दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सिस्टर रेक्स म्हणतात ना ह्याला? नाही, एक्सरे म्हणतात याला. असं झाला की एक्सरे म्हणतात. उलटा होता. आता एक्सरे झाला. थँक्यू. हो. ऐका ना मला मी ओके आहे. 9 दिवस झाले मी इथे ऍडमिट आहे. आता मला एकदम बरं वाटतंय. मला डिस्चार्ज मिळाला तर बरं होईल. एक रिक्वेस्ट होती. नाही, असं कसं? डॉक्टर तर म्हणालेत की तुम्हाला अजून तुमची कंडिशन बेटर होण्याची गरज आहे. तुम्हाला बेड रेस्टची गरज आहे. तुम्ही झोपा. नाही मी ओके आहे. फिट आहे मी. मला काहीच झालेलं नाहीये. एकदम मस्त आहे बा ना. नाचू पण शकतो मी. मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. अहो साधं तुम्हाला सांगू का, पुशअप मारण्याचं निमित्त झालं. म्हणजे ते आपण जे असं करून असे करतो ना, तर ह्याचं गणित चुकलं आणि डायरेक्ट नाक आपटलं माझं. म्हणून मी सांगतो ना, थोडंसं रक्त आलं म्हणून 9 दिवसापूर्वी मी इथे आलो. पण आता एकदम मस्त आहे. म्हणजे नाक थोडंसं हुळहुळत आहे, पण बाकी प्रॉब्लेमच नाही आहे. नाही, नाक तुमचं बरं झालं असलं तरी कपाळाची सूज उतरलेली नाहीये, त्याचं काय? हे जन्मापासून आहे. ही सूज नाही आहे. नाही, लोकांचे दर वाढदिवसाला अशी वाढ होते ना, माझी अशी झालेली आहे. वेगळं आहे तुमचं. ओरिजिनल आहे ते. असं काही सूज बीज असं काही नाही. ऐका ना, मला जर डिस्चार्ज दिला तर बरं होईल. 9 दिवस झाले मला ऍब्सोल्युटली. म्हणजे ओ गॉड, असं आहे मी. एकदम नॉर्मल आहे मी. बघा ना जरा प्लीज. डिस्चार्जचं वगैरे मी ठरवत नाही, ते डॉक्टर ठरवतात. मला डॉक्टरांना विचारावं लागेल. प्लीज तुम्ही विचाराल का? मला खूपच कंटाळा आलाय. खरंच सांगतो मी please. विचारते. तुम्ही झोपा इकडे. पण तुम्ही नक्की विचारा. तुम्हाला बेड रेस्टची गरज आहे ना, तुम्ही झोपा. बॅग पण भरून ठेवली. तुम्ही हो म्हणाले मी लगेच जाईन. हरकत नाही, तुम्ही झोपा ना. येस. डॉक्टर, आपला 5 नंबरचा पेशंट आहे ना, त्याला डिस्चार्ज हवाय. तो म्हणतो मला नाही थांबायचं, मी बरा झालोय, मला सोडा. का? अरे आता 9 दिवस झाले आलाय ना तो. हो. त्याला म्हणा राहा अजून एक आठवडाभर. रावणा असं म्हणाला. तो काही आपला गेस्ट नाहीये सर, पेशंट आहे. त्या काहीतरी कारण द्या ना. नाही ते कारण सर, द्या काहीतरी. त्याला ऑलरेडी कळलंय की आपण त्याला असंच इथे ऍडमिट केलंय. त्याला काही झालेलं नाहीये. अरे यार शे. या पेशंटना स्वतःबद्दल माहिती असतं ना, म्हणून आपला प्रॉब्लेम होतो. आपण काय करायचं मग? एक काम करा, त्याला म्हणावं 5 दिवस थांबलास ना, तुला एक दर दिवशी फ्री सलाईन आणि दर दिवशी फ्री एनिमा देतो म्हणून. आपल्या शांतारामला सांगा त्याच्या लंचमध्ये एक पापड पण ऍड करायला. नो सर, हे सगळं सांगून झालं म्हणून तर तो आतापर्यंत आठवडाभर टिकला इकडे. आता त्याचा काही उपयोग नाही सर, त्याला डिस्चार्ज हवाय. अरे लास्ट तुम्हाला वाटली पाहिजे. काय करता तुम्ही? मी काय केलं सर? कसा खर्च काढणार मी हॉस्पिटलचा? कसा काढणार? हे जे लाईट एवढे भका लावले आहेत ना, इलेक्ट्रिसिटी लागते त्याला. पैसे लागतात. बाहेर गेटवर ती अशी एक मादक महिला अशी उभी आहे ना, हंडा घेऊन. इकडे 24 तास पाणी पडत असतं. ते पाणी पडायला इलेक्ट्रिसिटी लागते. कशी काय आणणार मी ती इलेक्ट्रिसिटी? पैसे नसले तर कशी काय आणणार? तुम्हाला उभं करी ना मी असं. नाही. तेव्हा नको सर, मला नाही जमणार, खरंच नाही जमणार. काय नाही जमायला? इथे निर्विकारपणे बसलेले असता, इथे उभ्या राहा, काही नाही प्रॉब्लेम. कळलं का? नाही सर, ते नाही सर. सर त्या पेशंटला थांबवायला आणि अजून वेगळे पेशंट हॉस्पिटलमध्ये आणायला नाही जमणार आहे मला सर. अरे काय जमणार आहे तुम्हाला? मीच करतोय सगळं अख्खं. एक पात्री केल्याचा फील येतोय मला. सॉरी सर. सॉरी काय सॉरी? बघा ना प्लीज, तुम्ही करू शकता. या बघा आता कसं बघा. मिस्टर चौगुले. अरे मिस्टर चौगुले, डॉक्टर कसे आहात? तुमचीच वाट बघत होतो. मी मस्त आहे. कसे आहात तुम्ही? हो, बरं आहे, छान बरं आहे, आहात? बरं आहे, बरं लघवी आहे. वगैरे कसं काय? एक नंबर आहे लघवी आता. एकदम काहीच प्रॉब्लेम वा, वा, वा. नाही. एक नंबर रिपोर्ट्स द्या त्यांचे. ऐका ना, काय? मी एकदम बरा आहे. तर ओके. मला तुम्ही डिस्चार्ज दिलात, मी घरी गेलो तर खूप बरं होईल. मी एकदम बरा आहे. बरं. कसं असतं? बसा तुम्ही बसा. मला फक्त डिस्चार्ज तुम्ही द्या. ऐका ना, देतो. प्लीज. मला मी एकदम ओके आहे. बरोबर आहे तुमचं सगळं, पण तुमच्या टेस्ट बाकी आहेत ना? टेस्ट बाकी आहेत. एक काम करा, यांचं युरिन टेस्ट करून घ्या. ओके सर. 27 वेळा केलंय 9 दिवसात. रोज 3 युरिन टेस्ट केलेत मी. हो का? हो. ओके. आता बाटली जवळ आणल्याशिवाय होत पण नाही मला. असं झालेलं आहे. कोई बात. ठीक आहे. खूप हरकत केलेलं आहे. नाही, हरकत नाही.
ओके 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 एक काम करा मग ब्लड टेस्ट करून घ्या. झाल्या 33 झाल्या ब्लड टेस्ट. अच्छा. इथे तुम्हाला माहिती आहे का आत खड्डा झालाय इंजेक्शन लावून लावून. आता इंजेक्शन घेऊन असं ओढायची पण गरज नाही. पचकन दाबलं की बाहेर येतं रक्त. सेन्स ऑफ ह्युमर इज इन्क्रीज. नाही सेन्स ऑफ ह्युमर नाही, खड्डा पडलाय. हो का? लोक म्हणतील अरे दांडाला कुठून आली बेंबी असं म्हणतील काही दिवसांनी. नाही 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 मला खरं सांग मी ओके आहे. बसून घ्या तुम्ही. तुम्हाला असं वाटतंय तुम्ही ओके आहात चौगुले. बरं तुमचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आय नो निगेटिव्ह आहे. पण Yes, कसं yes, आहे हे काय आहे हा काय युरिन रिपोर्ट काय येल्लो. मग ग्रीन पाहिजे का नॉर्मली युरिन त्याच रंगाचं. मस्करी करू नका. नाही मस्करी नाही करते. मस्करी करू नका. काय आहे हे मेटामेर्फिन आणि सेलोटेपिन जास्त झालेलं आहे युरिन मध्ये. हे तुम्हीच लिहिलेलं तुम्हालाच वाचता येत नाहीये. हे काय आहे हे सेटा मेटा. हा आजार आहे. आजार आहे क्रिटिकल आहे जरा. एवढं एक काम करा यांचा पाठीचा एक्सरे काढून घ्या. कशा पाठीचा कशाला नाक फुटलं होतं ना माझं. पाठीचा काय संबंध. पाठीचा संबंध नाहीये. नाहीये. पाठीत काय असतं. पाठीत काय असतं. पाठीत मज्जा असते. पाठीत मज्जा असते. पाठीत मज्जा नसते. ती आता पाठ कुणाची इमॅजिन करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. पाठीत मज्जा. चौगुले व्हॉट इज दिस नॉनसेन्स. मज्जा म्हणजे मज्जा संस्था. मज्जा रज्जो. अच्छा, मज्जा. रज्जोची मज्जा नाही. स्पायनल कॉर्ड. ऐका हे बघा लेट मी क्लॅरिफाय. हे बघा आता समजा ही बॉडी आहे. हा ही बॉडी आहे. हा इथे स्पाइन आहे. वेन द ब्लड गोज फ्रॉम स्पायनल वेन्स अँड विथ द ग्रॅव्हिटी ब्लड गोज डाऊन. दिस नोजला स्पाइन असतो. स्पाइनला नोज असतो. दॅट इज द कनेक्शन. दॅट इज द कनेक्शन बिटवीन द स्पाइन अँड द नोज. काय सांगताय म्हणजे हे एवढं एवढं आहे. मी हा हे चुकलं तर एवढं झालेलं आहे. म्हणजे काय होतंय ना म्हणजे स्पाइन मधनं तो असे वेन इकडे जाते. मग स्पायनो आर्टिरिकल वेन सिंड्रोम तुम्हाला झालेला आहे. काय सांगताय. हो. मला खरंच माहित नाही हो. म्हणजे आम्ही सामान्य माणसं आम्हाला कसं नाकाचा घोणा फुटला एवढं सोपं आहे आमच्यासाठी. तसं नसतं. पण हे काय ते सिंड्रेलाचं डॅन्ड्रफ हे मला झालेलं आहे. प्लीज एवढा कठीण नाव आहे म्हणजे एवढा भयानक रोग आहे तो. हा लक्षात घ्या. मग खरंच माहित नव्हतं मला. प्लीज ह्याच्यावर तुम्ही काहीतरी उपाय मी सांगा. सांगणार उपाय आता मी तुम्हाला आता पाठवलं असतं. हो, नाही. बरोबर आहे. हो. तुम्ही घरी चालत चालत गेला असतात. हो. मग नंतर तिरडी तुमची स्मशानात गेली अहो, असती. काय बोलताय काय तुम्ही. हे एवढं सिरियस आहे. मला वाईट वाटलं असतं ना. वाईट जबाबदारी कोणाची आहे. तुमची. ॲज अ डॉक्टर म्हणून माझी आहे. हो तुमचे. प्लीज काळजी करू नका तुम्ही. मी आहे. माझी फॅमिली आहे हो मागे. फॅमिली आहे मला माहिती आहे. काही टेन्शन घ्यायचं कारण मी नाही. आता जर पटकन गेलो ना अरे तुम्ही करा चौगुले, काहीतरी. मी इथे मी आहे ना. किती दिवस थांबायला लागेल इथे. जास्त नाही एक साधारण 12 ते 40 तास किंवा फार फार तर 48-72 तास. हो, हरकत नाही. राऊंड फिगर 500 तास करू. एक महिना करून टाका. एक महिना थांबलो तुम्ही बरा होणार आहे. येस मी थांबतो. एक महिना. मी थांबतो. ओके मी ओके एक महिना ओके मी. ओके व्हेरी नाईस. नर्स एक काम करा यांचं सगळं काय ब्लड टेस्ट टेस्ट CBC BBC तांबडा रस्सा पांढरा रस्सा सगळं करून काय टाका. पांढरा रस्सा कुठे म्हणे. काळजी घ्या. पण मी इथे काळजी. थांबतो. हो, हो. चालेल हो, चालेल हो. सर काय? इकडे सर गुड न्यूज आहे सर. काय झालं लवकर या, काय लवकर. गुड न्यूज काय हा. सर आपल्या हॉस्पिटलच्या बाजूला जो Yes. MHJ बँक्वेट हॉल आहे Okay. तिकडे लग्नामध्ये काही लोकांनी लाडू खाल्ले आणि हो. त्यांचं पोट अपसेट झाले सर. ते आजारी पडल्यात आणि 25 जण आता इथे येतात ऍडमिट व्हायला. आपल्याकडे येत आहेत. आपल्याकडे येत आहेत. आपल्याकडे येत आहेत. किती लोक आहेत 25 जण आहेत असं कळलं सर. एक मिनिट लोक काय झालं सर पण प्रॉब्लेम आहे. काय झालं. आपल्या हॉस्पिटलमध्ये फक्त 9 बेड आहेत सर. 25 जणांचं कसं मॅनेज होणार. नाही ऍडजस्ट करा. एका बेडवर 3 लोकांना 25 लोक इथेच आली पाहिजेत आणि पुढचे 10 दिवस थांबले पाहिजेत. हो, सर. मला माहित नाही येऊच दे 25 लोकांना. सर काय पण ह्या पेशंटचं काय करायचं आता. ते मी बघतो. बघा सर. ते मी बघतो. तुम्ही काळजी करू नका. वॉच अँड लर्न. येस सर. मिस्टर चौगुले. हो हळू काय हो मला तो हे आहे ना सिंड्रेलाचा डॅन्ड्रफ. मला एकदम प्रॉब्लेम होईल. नाही काही नाही. मला तर तुम्ही फ्रेश दिसताय. आता मी तुम्हाला डिस्चार्ज देतोय. यू आर फिट अँड फाईन. चला या पैसे भरा आणि निघा. नाही मला तर हे झालंय ना. काय मी आजारी आहे. आता युरिन टेस्ट सुद्धा केली आहे की नाही त्याचा रिपोर्ट तर येऊ दे. एक काम करा यांचं युरिनची बाटली आहे ना यांना परत द्या. आपल्याला नको ती द्या परत. मी काय करू घेऊन ती. ती काय बिअरची बाटली अर्धी परत घेऊन जा घरी.
झालं काय युरिनची बाटली मला नको, मी इथे राहतो, ऐका माझं. ए जा ना चल निघ चल अरे तू ए चल चल एक नको करू माझ्यासमोर. अरे असं कसं बोलताय तुम्ही? असं कसं बोलताय म्हणजे या भेटचे मी पैसे काल- दिलेत की नाही? सर ते आले सर लाडू खाणारे अरे अरे patient आले. या चादरी घेऊन ये, चादरी घेऊन ये, लवकर 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 या. वेलकम 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 या इथे इथे या इथे या इथे हळू 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 हा अरे झोपा झोपा. अरे बाप रे तिकडे घाल तिकडे घाल. हा या हे घ्या हे घ्या हे घ्या इकडे या हा, हा. तुम्ही, इकडे या. हे घ्या, झोपा पडा. ओ या तिकडे नका करू सगळं, इथे या इथे हा 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 या या हा इथे पडा पडा हा. इकडे थोडा वेळ थांबा, डॉक्टर तुमच्याकडे येतीलच. अरे बापरे आले आले या वेलकम वेलकम. या या हो. लाडू खाणारं म्हातारं पण आलं सर. या हा, खूप दुखतंय सगळ्यात खूप दुखतंय. Yes. हा या इथे हा हा हो हो हो. अरे मला खाली पडला यार मी. हा, चल ना. अरे माझा आहे ना हा. ए, बाजूला व्हा बाजूला. अरे पण माझा बेड आहे ना हा. अरे बाजूला व्हा ना. बाजूला व्हा. बाई लागलं तुम्हाला. माझा बेड आहे ना हा. बाजूला व्हा तिकडे. तिकडे जा तुम्ही. मग मी पैसे दिले. डिस्चार्ज पैसे डिस्चार्ज दिलाय तुम्हाला. तिकडे जा. उठा तिकडनं आधीच सांगतोय. हा तिकडे बसून राहा. हा, काय 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 होतं यांना? डॉक्टर हा, काय? पोटात गुड होत हो 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 होतंय? आजोबा हा, आजोबा हा. शांत पटा. डॉक्टर पटकन ट्रीटमेंट करा, त्यांना बुळकी लागलेली आहे. ओके. एक तर जुनं खोडे जातील पुचकून. ओके प्लीज. ओके ओके हो. अरे ये उठ ना ये उठ तिकडनं. कळत नाही तुला? अरे पण मी पैसे दिलेत ना या बेडचे, तुम्ही मला कसं ओरडता? असं नका ना करू. चल तिकडे चल तिकडे त्याच्यावर बस ह्याच्यावर बस. मोठा हा काय 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 होत आहे? डॉक्टर काय होतंय? डॉक्टर हो. म्हणजे पोटात चावरी होते. चावरी. आय, आय, ए. आय. हळूहळू. असं वाटतंय खेकडांना अंगा मारतो तसं वाटतं हो, डॉक्टर. अरे बापरे अरे बापरे. आजोबा पाय नीट करा. आजोबा काळजी करू नका, काळजी करू नका. पाय नीट नाही होणार, नाही तर सगळं बाहेर येईल. अरे अरे बापरे एक मिनिट. अयो. हे सारखं ना तिकडे. अरे इथे काय असा? अरे कसं काय बोलताय यार माझ्याशी? मी हा बेड विकत घेतलाय ना, याचे पैसे दिलेत ना मी. हो ओ बो तू इकडे ये रे. अँड अ सिटीजन ऑफ दिस इंडिया. तुम्ही बाय ना भंगेल भेजा ना, हे सगळे तुला समजावून सांगतात, तुला समजत नाहीये. तुझ्या कानपट्ट्या साटकन दिली तेव्हा झटके येतील तेव्हा समजेल तुला. हा? हे बघा मी सिंड्रेला डॅन्ड्रफचा पेशंट आहे. अरे सिंड्रेलाला डॅन्ड्रफ झालाय तर जाय तिच्या टक्कल कर. तुझ्या आता जोकच्या आहे. कोंबीत बुक्का मारीन ना तुझ्या, डायरेक्ट डोळे बाहेर येतील फालतू. इथे बस. तू जर काड्या केल्या तर सलाईनच्या बाटलीत तुला उलटा टांगीन, तुला सलाईनच्या बाटलीत टाकीन मी तुला. अरे फसलेला विनोद. तो लाडू खातोय. हो लाडू खातोय, त्याच्यामुळे आलाय ना तो. लाडू खातोय आजोबा तो. हो आजोबा, आज किट मध्ये वाक्य नाही तर काय लाडू खाल. थांबा ना जरा. अरे तुमच्या धरणाचे दरवाजे उघडले ना या लाडूने. नका ना फालतूपणा करू. किती खा नका करू. डॉक्टर हा लवकर चेक करा. काय झालं? मला औषध द्या. काय एक नाही तर विमान सुटे. एक मिनिट थांबा. ए, खालचा पॉट आहे तो लवकर दे बापाचा नोकर आहे का रे? अरे पॉट दे का, पॉट दे. कोण आहे मी? आम्ही डॉक्टर. कोण? अरे खड्ड्यात गेला डॉक्टर. मी कोण आहे? पेशंट आहे. अख्ख्या रूमचे पैसे दिले, स्पेशल रूमचे. हे काय सगळा बाजार भरवला इकडे? तो बापाचा नोकर आहे मी, भिकाऱ्यांना घेऊन आलाय माझ्या बाजूला. कोण भिकारी? तुम्ही नाही. हा? तुम्ही नाही. तुम्ही नाही. वा. तू भिकारी, तुझा बाप भिकारी, तुझा खानदान भिकारी. ओके. हा काड्या करतोय. नाही असं कसं? हे बघा. भिकारी आहे आम्ही? नाही, भिकारी. नाही इथे स्पेशल रूम घेतली आहे आम्ही. काय फुकटात घेतोय? नाही. आम्ही हा म्हणजे काय, आम्ही काय कुत्रे? कोणी पण हाड करते आम्हाला? नाही 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 कुत्र्यासारखं केलंय. तुम्ही पण भंकस करताय? नाही मी चुकून नाही 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 इथे थांबायचं नाही. यार. उठा रे. ए, नाही, अरे, उठू उठा रे. नका. दुसऱ्या हॉस्पिटलला जा. नका उठवू. उठा राहू द्या ना. नाही नाही राहू द्या. कशाला राहू द्या? अहो पेशंट आहेत ना ते नाही नाही आमचे. नाही प्लीज उठ रे बघ. नाही ऐका आजोबांना उठवू नका. ते जातील कधी. आजोबांना प्लीज उठवू तो नका. मेला तरी डॉक्टर, चालेल. तुम्ही तसा मी जमिनीवर भाराचे त्याच्या. हे काय जेवायला बसले का? चला लवकर. चला आजोबा, अरे, शेजारी हॉस्पिटल आहे. अरे नका ना. चला लवकर. ए बाबा
थांबे अहो थांबा ना डॉक्टर सगळे लाडू गेले आता. मिस्टर चौगुले या हॅव अ सीट. तुमचा जो नोझल स्पायनो आल्ट्रिका अरे बोगस डॉक्टरा मला फसवतोस. नाही, नाही. अरे तुझ्यासारख्या मूडभर डॉक्टरांमुळे ना चांगल्या डॉक्टरांची बदनामी होते. आता तुझी पोलीस कंप्लेंट करणार नाही. आणि पोलीस येईपर्यंत तुला येथे तुडवणार. वा वा, खूपच महत्वपूर्ण विषय आणि खूप भारी सादरीकरण. क्या बात. प्रसादा, सम्या, मला असं वाटतं की MHJच्या बॉडीमधला एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे पाठ तू आहेस आणि तू पाठ आहेस, त्यामुळे तिथे खूप मज्जा आहे. वा दादा. खूप मजा आली, खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर होतं. ओमकार, कुठलाही आगाऊ किंवा बोगस माणूस असेल की तुला का कास्ट करतात? काय तुझ्या चेहऱ्यावर असं आहे की चापलुसी आहे? नाही नाही, जोक सपाट. तसं नाही आहे तुझ्या चेहऱ्यावर, पण तरी तू ते आणतोस हे क्रेडिटेबल आहे. फार मजा येते. फार मस्त होतं कॅरेक्टर. रसिका मस्त. शाम्या, अरुण व्हेरी नाईस. मजा आली. वंडरफुल. वा. सई. मस्त परफॉर्मन्स होता. वेगळ्याच नोटवरती सुरू झाला आणि त्याचा एंड असा असेल वाटलं नव्हतं, पण तुम्ही आम्हा प्रेक्षकांना हवा तसा ह्याचा शेवट दिला, त्याच्याबद्दल थँक्यू. आणि त्या निमित्ताने एक खूप छान मेसेज पण पोचवला, त्याच्यासाठी थँक्यू. अरुणदा, या मंचाचे तुम्ही सगळ्यात सिनियर मेंबर आहात आणि तरीही आपल्या वाटेला जे येईल त्याच्यामध्ये 100% डेडिकेशननी काम करणं हे आम्ही तुमच्याकडनं शिकलो. अरुण दादा, अरुण, आज छोटासाच पार्ट होता तुमचा, पण त्याच्यात पण तुम्ही खूप मजा आणलीत. मस्त होती सगळ्यांचीच कॅरेक्टर्स. मजा आली, धमाल. वा वा. मंडळी, एका राजाचं चित्र काढण्यासाठी येतोय जागतिक कीर्तीचा चित्रकार. तुमच्या समोर हे हास्य चित्र सादर करायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हे घ्या, टाळ्या वाजवू दे. वा 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 वा. माझ्या हातात भाला. हा असू द्या. थँक्यू 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 सो मच. राणी सरकार, जा सगळा केक अख्ख्या राजवाड्यात वाटून द्या. सगळ्या जनतेला वाटा. असू द्या महाराज. आज तुमचा हॅपी बर्थडे साजरा झालेला आहे. काही म्हणजे काय, मस्त केला. मस्त केला, मला खूप आवडला. राणी सरकार लवकर. हात बघू द्या. सगळा केक संपवला? नाही, मी राज्यात वाटायला सांगितलं सगळ्यांना. चेहरा सांगतोय तुमचा, तुम्ही अख्खा केक खाल्लाय म्हणून. राणी सरकारी काय करताय? स्वतःकडे बघा. तुमचा जवळजवळ केक झालाय. महाराज, आम्ही जेव्हा तुम्हाला स्वयंवरात जिंकलं होतं तेव्हा तुम्ही चवळीच्या शेंगासारख्या बारीक होतात. पावसाच्या 2 धाऱ्यातून अलगद पास व्हायचात. Oh my God. आता तुम्हाला बघून पाऊसही घाबरतोय. महाराज. मग ढग तर म्हणतात, अरे बाप रे, एक ढग ऑलरेडी खाली आहे, आपण जायचं की नाही जायचं? आणि सरकार काय करते असं? राज्यातले राज टेलर राज्य सोडून निघून जातील हे जर असं वाढत राहिलं तर. महाराज, मग हळू बोला ना. का? शिपाई ऐकतायत. ऐकू द्या ना, मग त्यांचं पण लग्न झालंय, त्याला काय सवय आहे त्याला. काय शिपाय? महाराज, मी तुमच्या इथे गिफ्ट आणलेलं आहे. काय समजलं? वा, तुम्ही माझ्याकरता गिफ्ट आणलंय? हो, हो. बघा बघा जरा बघा. हा. हा घ्या चिमटा आणि चड्डीला लावा. चिमटा चड्डीला लावा. हे काय गिफ्ट आहे? हो काय आहे महाराज, परवा तुम्ही गॅलरीत चड्डी सुकायला घातली होती हा, ना, हा. ती उडत उडत शत्रू राज्यात गेली. काय समजलं? म्हणजे काय? आता हा चिमटा त्या चड्डीला लावा म्हणजे उडून जायची नाही परत परत. कळलं मला. बघितलं काय माणूस आहे, याने मला चिमटा गिफ्ट केला यार. महाराज, ते जाऊ दे.
मी आज तुमच्यासाठी असं एक गिफ्ट आणलंय ना, तुम्ही तर वेडेच होऊन जाल महाराज. वेळेच होऊन जाल म्हणजे आज पण कारल्याचा शिरा बनवलाय वाटतं. मग कारल्याचा शिरा नाही. मग तुम्ही मला नेहमी म्हणत असता ना की माझं चित्रच नाही, माझं चित्रच नाही. हो ना ग, माझं चित्रच कोणी काढत नाही यार, बघ ना. मी आज इथे एका मोठ्या चित्रकाराला बोलवलंय. वा 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 वा, आम्ही खूप उत्सुक आहोत त्या चित्रकाराला भेटायला. मोरे जाताना बोलवा, लवकर घेऊन या. बरं बरं. मी फळ घेऊ. ये कोण हाय रे, ये इकडे लवकर ये. मोरे वाव. आपल्या गावाला नाही मग नीट बोलवा. अतिथी आहे ना आपला, चित्रकार आहे तो. हा, हा. त्याला व्यवस्थित बोलवा. बरं, बरं. हा, आदरानं बोलवा. बोलवतो बोलवा बोलवतो. बोलवा. हा, हा. ए बाबा ये या या हा, चित्रकार या. आले. वा काय लाजवाब महल आहे. वा वा. अरे वा, हे आळस पाणी सौंदर्य कुणाचं? महाराणीच्या चरणी प्रणाम असो, महाराणींचा विजय असो. अरे वा, शिपायांचा सुद्धा विजय असो. हा, तुमचा हे विजय असो. महाराज आहेत ते, महाराज या राज्याचे. हे महाराज महाराज होय. आहे. अरे बापरे. असा कसा मुजरा? नाही, मी मुजरा करत होतो, माझा बॅलन्स गेला. अच्छा अच्छा अच्छा. महाराजांचा विजय असो. वाकू नका, हं? मिठीत या. महाराज, तुमचं मन खूप मोठं आहे. हो. म्हणून तुम्ही माझ्यासारख्या कलाकाराला एवढा मोठा मान दिला. हो हो हो. बस. नाव काय तुमचं? माझं माय सेल्फ भोजनार्दो दा विन्सू उर्फ भिकासो फ्रॉम इजिप्त. काय नाव तुमचं? भोजनार्दो दा विन्सू उर्फ भिकासो फ्रॉम इजिप्त. फ्रॉम इजिप्त. पण मला तुमचा चेहरा दिवा रत्नागिरी पॅसेंजर मध्ये बघितल्यासारखा वाटतोय. महाराज हा. काय बोलताय तुम्ही? ते फार मोठे चित्रकार आहेत. नाही ना, मला वाटतच ना की हा एवढा मोठा चित्रकार आहे म्हणून. नाव काय सांगितलं तुझं, परत सांग. महाराज, माझं नाव भोजनार्दो दा विन्सू उर्फ भिकासो. मी तुला भोजा म्हणेन. ऐक भोजा, माझं इतकं जबरदस्त चित्र काढणार की लोकांनी तोंडात बोट घातली पाहिजे. हा हा. आमच्या शेजारी राज्यातील राजे आहेत समीर चौगुले. अच्छा. हा, अनेक चित्रकारांनी त्यांची चित्र काढली. अरे वा. ती कशी काढली ह्यावर चर्चाच नको. आता नेहमी येऊन मला चिडवतात, हमरे का तर चित्र है, तुमरे का क्या रे, हमरे का, असं म्हणतात. असं? माझं इतकं जबरदस्त चित्र काढणार, सुंदर आणि रेखीव चित्र काढा माझं की लोकांनी तोंडात बोट घातली पाहिजे. महाराज, हा, मी तुमचं असं चित्र काढेन की ते चित्र पाहून तुम्ही तुमच्या तोंडात बोट घालाल. मग ठीक आहे, काढा माझं चित्र, काढा माझं चित्र. राणी सरकार. महाराज, हा. आता तुम्हाला एका जागी स्थिर बसावं लागेल. तुम्ही बसलोय. स्थिर बसा महाराज. हा, हा. काय अरे बापरे. अरे रे, काय? आलं लक्षात आलं माझ्या. काय? माझा अँगलच चुकतोय. एक मिनिट हा. एक मिनिट. ओके. वा. चित्रकार भिकारसो. कुठलं चित्र काढतोय? मला इकडे बघायला लावलं, तू इकडनं काय चित्र काढणार आहे? नाही महाराज, हा. मी तुमच्या या चित्रात प्रेमाचा रंग उतरू पाहतोय. हो काय? महाराणींच्या डोळ्यात तुमचं जे प्रतिबिंब आहे ते टिपण्याचा आणि तेच साकारण्याचा प्रयत्न करतोय महाराज. नको करूस, त्या प्रतिबिंबाला डोळ्यातली घाण लागेल. तू माझं चित्र काढ, कळलं? माझ्याकडे बघून चित्र काढ. बरं. हा, माझं चित्र. हा हा. पण महाराज, हा. माझं आणखी काहीतरी चुकतंय. काय चुकतंय? म्हणजे काय होतंय, मी तुमचं चित्र सामान्य माणसाचं चित्र काढल्यासारखं काढतोय. नका. असं करून चालणार नाही. हा. तुम्ही महाराज आहात म्हणजे महाराजांचं चित्र वाटलं पाहिजे. हा. महाराणी, काय झालं? जर तुमची परवानगी असेल तर मी महाराजांचे चित्र अश्वारूढ असलेले असं काढू का? चालेल. हा हा. चालेल चालेल चालेल. महाराणी, तुम्ही या बाजूला येता? हो. महाराज, हा? आपण या बाजूला या. पण माझं असं चित्र काढणार की लोकांनी तोंडात बोट घातली पाहिजे. हा. निश्चित. आता महाराज त्याच्यावरती उभे राहा. हा. आणि ओके. असं इमॅजिन करा की तुम्ही घोड्यावर बसलायत. हा.
हा, असं हा महाराज हं. अजिबात हलायचं नाही बरं, बरं बरं. मी आता तुमचं चित्र काढायला घेतो पण ऐक ना असं किती वेळ उभा राहू म्हणजे पाय दुखणार नाहीत ना माझे थोडा वेळ अगदी 4 घटिकेत तुमचं चित्र पूर्ण करतो वा काय चित्रकार आहे यार खतरनाक हा. पण महाराज मस्त मस्त दिसता झालं का रे चित्र काढून हा काढलं का चित्र काय मस्त डोळा काढलाय कोणाचा माझा नाही घोड्याचा अरे भिकाऱ्या खाली घोडा आहे का मी वर आहे ना माझं चित्र काढ घोड्याचं कुठं काढतोस तू अरे माझं काढ ना चित्र अरे का पागलच का रे महाराज मला ओरडले चित्रकार मला बघू दे काय काढलंयस तू बघू दे एवढ्या वेळचं काय काढलंयस माफ करा माझ्यासारखा महाराज हे काढलंस तू हे काय आहे हा हे काय आहे हा घोडा आहे कुठल्या अँगलने घोडा वाटतो हा अरे हे गाढव वाटतंय मी कलाकार आहे हा मी कलावंत आहे कोणाचा गुलाम नाही अच्छा. आता मी हे चित्र काढू शकणार नाही महाराणी तुला चित्र काढावं लागेल नाहीतर मी तुझी गर्दन छाटून टाकी लक्षात ठेव महाराज, काय बोलताय तुम्ही चित्रकार असं नका करू नाही, मी नाही. त्यांच्या वतीने सॉरी म्हणते नाही महाराणी नाही माझ्या मॉडर्न ड्रॉइंगची या माणसाला किंमत नाहीये आता मला क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय आय वॉन्ट ब्रेक मला पण क्रिएटिव्ह ब्लॉग आलेला आहे का तुम्हाला कसं काय ब्लॉक आला मला मध्ये मध्ये वाक्य नाहीत ना त्याच्यामुळे आले ए तू चित्र काढ माझं चित्र काढ थांबा ना महाराज मी बोलते अरे पण हे बघ ना गाढव आहे यार इथं चित्रकार प्लीज मी सॉरी म्हणते प्लीज माझ्यासाठी काढाल का? नाही महाराणी नाही आता मी इथे क्षणभर थांबू इच्छित नाही अरे तू चित्र काढ ना माझं काय करणार मी तुमचे चित्र महाराणी हो. महाराणी मी तुम्हाला फक्त शब्द दिलाय फक्त तुम्हाला शब्द दिलाय म्हणून मी चित्र पूर्ण करेन पण आता इथे क्षणभर थांबणार नाही मग महाराणी हो. मी आता दूर रानात जाऊन महाराजांचं चित्र पूर्ण करेन तुझ्या बापाने रानात चित्र काढलं होतं माझं एक मी महाराज. इकडे तू रानात पण ते इथे आणि आपण तिथे कसं चित्र काढणार त्याची ही सोय आहे महाराणी म्हणजे तुम्ही माझ्यासोबत चला आणि जमेल तसं महाराजांचं वर्णन करा त्या वर्णनावर मी महाराजांचं हुबेहूब चित्र करण्याचा प्रयत्न करेन चालेल चालेल हो चला महाराणी चला माझं चित्र काढा माझं चित्र काढ ऐक माझं तुम्ही कुठं जाताय मी त्यांच्यासोबत जाते त्यांना मदत करायला पण महाराज तुम्ही तिथे उभे राहा तुम्ही तिथे उभे राहा आणि प्लीज 1 सेकंद सुद्धा हलू नका महाराज महाराणी ओ आपण रानात जायचं ठरवलंच आहे तर ही द्राक्ष सोबत घेऊ का का कारण जर चित्र काढताना मला कोणी द्राक्ष भरवली तर चित्राला अजून बहर येईल चालेल चला चला महाराणी चला आपण महाराजांचं चित्र काढूया वा किती मजा येईल मोरे मी इथं आहे ते रानात जाऊन चित्र काढणार आहे ही कुठली क्रिएटिव्हिटी आहे हो जाम बेकार क्रिएटिव्हिटी आहे हो ना तुम्ही ठरवता ना, रानात कुठं मोरे? वा 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 तुम्ही सगळे खूप छान दिसतात आणि खूप छान हास्यचित्र रंगवलीत मस्त प्रसादा कधी कधी काय होतं की आपण अटेम्प्ट करणं मागे टाकतो की काय आयुष्यात अशी स्टेज येऊ शकते पण ती स्टेज जोपर्यंत गोस्वामी मोठे तुमच्या बरोबर आहेत आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहेत तोपर्यंत ती स्टेज आपल्या आयुष्यात कधीही येणार नाही आपण वेगवेगळे अटेम्प्ट करत राहू ते यशस्वी होतील अयशस्वी होतील हा भाग पुढचा पण अटेम्प्ट करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण प्रयत्नानंतरच जे काही आपल्याला मिळतं त्याच्या मागे प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताय हे माझ्याकरता जास्त महत्त्वाचं तुम्हाला या वेशात फार कमी वेळेला बघतो त्यामुळे त्याची एक वेगळी मजा आली उत्तम प्रयत्न होता अभिनंदन धन्यवाद मंडळी कार्यक्रमात आजच्या भागात इथेच थांबतो आहोत भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा